माझा प्लॅन ठरला आहे. जानू माझ्याच ऑफिसमध्ये जॉब इंटरव्ह्यूला आली होती आणि मी तिला जॉब ऑफर केलाय. जयंत, अरे तू जॉब ऑफर केलास ते ठीक आहे, पण तिनं तो जॉब ॲक्सेप्ट करायला पाहिजे ना. आय नो, याचा मी विचार केला आहे. म्हणजे जानूने अगदीच नकार दिला या जॉबसाठी, तर मी तिला एका कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवायचं ठरवलं आहे. नाही म्हणजे कळलं नाही मला, कसलं कॉन्ट्रॅक्ट? आई, कॉर्पोरेटमध्ये एम्प्लॉईजला जॉब ऑफर करताना ना एक कॉन्ट्रॅक्ट दिला जातो. सगळ्या कंपनीजचे तसे टर्म्स अँड कंडिशन सेमच असतात आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार एम्प्लॉईज ते कॉन्ट्रॅक्ट न वाचताच, म्हणजे वरवरून वाचतात आणि सही करतात. ते पूर्ण कॉन्ट्रॅक्ट कधीच वाचत नाहीत. सो मी ठरवलं आहे की जानूच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मधल्या पेजेसमध्ये मी अशा काही टर्म्स अँड कंडिशन मी त्याच्यात टाकणार आहे जेणेकरून जानू माझ्या कंपनीसाठी 3 महिने तरी काम करेल. आणि त्या दरम्यान मला जानूशी पुन्हा मैत्री करता येईल. आमच्या नात्याला नव्याने सुरू करण्याची संधी मिळेल. तुम्हा दोघांना काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही नाही जयंतराव, तुमचा हा जो काही प्लॅन आहे ना त्यात आमची साथच आहे तुम्हाला, नाही का? हो अगदी. हां, आई नो आई, हा डिसिजन थोडासा हार्श आहे, पण तुमचा सपोर्ट असेल तरच मी पुढे जाईन. हे बघ जयंत, तुझं आणि जानूचं नातं जर पूर्वीसारखं होणार असेल ना, तर आम्ही काहीही करायला तयार आहोत. अगदी. जानू, मला वाटतं तू ही नोकरी केली पाहिजेस. अगं 50,000 पगार आहे, आमच्या यांना तर 35,000 आहे. अगं कर ना. नाही ग वीणा वहिनी, तो माणूस माझ्या डोळ्यासमोर जरी आला ना तरी राग होतो माझा. म्हणजे मला नाही माहित नक्की त्याच्यासोबत माझं काय बिनसलंय किंवा नक्की काय प्रॉब्लेम आहे, पण मला नाही आवडत तो माणूस माझ्या डोळ्यासमोर आलेला. थांबव इथे, मला नाही बोलायचंय काही. थांब ना. सई 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 ऐक ना. सई सई मला बोलायचंय तुझ्याशी. कशाला? मी खरं बोललेलं तुला आवडत नाही आणि तुला स्वतःला खरं बोलता येत नाही. असं नाहीये अगं. मग कसं आहे? सई, माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, हे सगळं असं तुझ्या समोर यावं अशी माझी इच्छा नव्हती, बिलकुल नव्हती. हे बघ, मला माहिती आहे आता मी काही बोललो तुला वाटेल मी खोटंच बोलतोय. बाबा जेव्हा जानूला घरी घेऊन आले तेव्हा मलाही माहिती नव्हतं ना की ती जानू आहे. जेव्हा तिला कळलं की ती माझ्या घरी आली आहे तेव्हा तिने पण खरं नाही सांगितलं, कारण तेव्हा आपलं लग्न ठरलं होतं. तिला आपल्यामध्ये प्रॉब्लेम नव्हते ना क्रिएट करायचे. पण साखरपुड्याच्या दिवशी जेव्हा तिने गाणं म्हटलं तेव्हा मला तिची ओळख कळली. इतके दिवस जी मुलगी तनू म्हणून आपल्या घरी वावरत होती ती जानू आहे हे साखरपुड्याच्या दिवशी कळलं मला. सई, मग त्यानंतर ती घरी का नाही निघून गेली स्वतःच्या? तो जयंत एवढा तिला शोधत होता, तिच्या घरचे एवढे दुःखात होते. घरी निघून जायचं ना स्वतःच्या, आपल्या घरी का राहिली ती? कारण तिला जयंत पासून लांब जायचं होतं. हो, तो जयंत तिला खूप त्रास द्यायचा. सगळ्यांना वाटतं की जयंत जानूवर खूप प्रेम करत होता, पण नाही, तो फक्त मालकी हक्क होता. बरं हे बघ जानू, मग एक सांगतो, आता नोकरी करायची की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय असणार आहे. म्हणजे त्याबद्दल आमच्यापैकी कोणीच काहीही बोलणार नाही. अगं काय, सध्याची परिस्थिती तेवढी बरी नाहीये ग. म्हणजे अगं हल्ली मंदीचं वातावरण आहे. एकतर नोकऱ्या मिळत नाहीत आणि मिळाल्यानं तर त्या टिकत नाहीत. अगं कित्येक कंपन्यातनं माणसांना काढून टाकतायत नोकऱ्यांवरनं. आता या अशा परिस्थितीत तुला इंटरव्ह्यू करता बोलवलं, इंटरव्ह्यूमध्ये तू पास झालीस, नोकरी मिळाली आणि इतका चांगला पगार आहे तुला, तर म्हणजे मला तरी प्रामाणिकपणे असं वाटतं जानू की तू हातातली इतकी चांगली नोकरी सोडू नयेस. बाबा अगदी बरोबर बोलतायत जानू. म्हणजे तुम्हा सगळ्यांना चालणार आहे मी त्या माणसाच्या संपर्कात आलेलं? हो. ए बाळा, 1 मिनिट थांब. ऐक ना माझं,
अगं कधी कधी ना आपल्याला माणसं अशी पटकन नाही कळत, नाही का हो? आणि हे बघ जानू, आम्हाला मान्य आहे की तुला जयंत सर अजिबात आवडत नाही, ठीक आहे ना. ज्या प्रकारे ते धुळवडीला तुझ्याशी वागले ते चुकीचंच होतं का त्यांचं. अगं पण ते सगळं या तुझ्या संतोष दादामुळे झालं. हो. त्याने त्यांच्या थंडाईमध्ये भांग मिसळली होती हो ग. म्हणून झालंय आणि सगळं. जानू हे बघ, मला जर का अशी नोकरी मिळाली असती ना तर मी तर लगेच केली असती. हो मग जानू मी पण लगेच केली असती. मी तर अजूनही करायला तयार आहे, पण मी पण केली असती ही नोकरी. बघ व्यंकी पण म्हणतोय. अगं मी काय म्हणते, तू ना नोकरी सोडण्याचा असा टोकाचा निर्णय नको घेऊ. जानू, अगं खरंच खूप चांगली संधी आहे ही. आणि तुला माहितीये का, अगं अशी पहिलीच नोकरी चांगली मिळाली ना तर त्याचा पुढे जाऊन खूप फायदा होतो. काय हो? हो बरोबर आहे. हा, आणि सीव्ही वर मोठमोठ्या कंपन्यांची नावं असेल ना तर पुढची नोकरी शोधायला सोपं जातं, बरं पडतं, असायला पाहिजे. हा, जानू तुझं स्वप्न होतं की नाही बाबांना मदत करण्याचं, अगं मग ते पूर्ण होईल ना. बस बस बस, तुम्ही ना सगळे मिळून आता मला कात्रीत पकडताय. अगं नाही ग जानू, तसं काही नाहीये. हे बघ, तू थोडे दिवस तरी नोकरी करून बघ. आता 3 महिने म्हणालेत की नाही ते, मग तेवढं तरी करून बघ. मग पुढचं पुढे बघू काय करायचं ते. आणि आता आईने काय सांगितलं, आपण काही माणसांना लगेच नाही ओळखू शकत. कदाचित बॉस म्हणून ते चांगले असतील. अगदी बरोबर बोलतेस बघ तू. आणि खरं सांगू गं जानू, मला वाटतं की 4.5 लाख रुपये आपण त्यांना देण्यापेक्षा आपण 3 महिने नोकरी केलेली बरी. अगं पण मला नाही आवडत ते. अगं तो आवडायला त्याच्याशी काय लग्न करायचंय का? संतोष, अरे नाही म्हणजे नोकरी करायची आहे ना बाबा. नोकरीसाठी काय, सकाळी जायचं, काम करायचं आणि परत यायचं, त्यात काय. मला नाही जमणार ते. मला ती व्यक्ती बॉस म्हणून नकोय. एक वेळेस पैसे गेलेले परवडले. नाही बरोबर आहे तुझं. आता तुला माणूसच आवडत नाही म्हटल्यावर काय. नाही देशील पण तू पैसे, म्हणजे बाबा देतील, आपण गोळा करून देऊ. पण खरं सांगू तर मला काही पटत नाही. नाही म्हणजे तुझ्या जागी मी असते ना तर 4.5 लाख मला न आवडणाऱ्या माणसाला देण्यापेक्षा मला न आवडणाऱ्या माणसाकडे 3 महिने काम करून मी 1.5 लाख मिळवले असते. काय हो? हा, अगदी 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 बरोबर आहे आईचं म्हणणं. मी काय म्हणतो जानू, 3 महिन्याचा तर प्रश्न आहे. 3 महिने नोकरी करून तर बघ. जानू 3 महिन्याचा प्रश्न आहे. करशील? हा, न- बोल ना बाळा. ठीक आहे, मी तयार आहे त्यांच्याकडे नोकरीला जायला. शाबास बघ. आणि जानू एक लक्षात ठेव, आपला बॉस आपल्याला कितीही आवडत असो तर नसो, आवडत नसो, आपण आपलं काम चोखच करायचं हा मात्र. हे मात्र तुमचं अगदी बरोबर आहे. नाही म्हणजे आता तो माणूस आपल्याला आवडत नाही, तिथे आपल्याला नोकरी खरं तर करायची नाही, म्हणून तिकडे जाऊन काम नाही नीट करायचं किंवा लोकांशी बोलायचं नाही, चांगलं वागायचं नाही, असं नाही करायचं हा बाळा. आपण आपलं काम कसं चोख करायला पाहिजे. ठीक आहे ठीक आहे, मला तुम्हा सगळ्यांचं म्हणणं पटतंय आणि मी माझं काम चोखच करेन. अजिबात पाट्या टाकणार नाही. माझं काम व्यवस्थित असेल. ओके ओके.